विद्यार्थी मित्रांनो, आपले तुलसीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आणि आज आपण थर्ड सेमिस्टरच्या EIT नावाच्या सब्जेक्ट्सला आज आपण इथे सुरुवात करणार आहोत. तर महत्त्वाचा टॉपिक म्हणजे या इथिक्स इन IT या सब्जेक्ट्समध्ये विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये कशा प्रकारे आपण व्यवहार करायला पाहिजे, लोकांसोबत कशा प्रकारे कम्युनिकेशन करायला पाहिजे याबद्दल आपण यामध्ये ज्ञान घेणार आहोत. तर सुरुवात करतो मी आजच्या टॉपिकला. आजचा टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ गुड बिझनेस इथिक्स. म्हणजे आपल्या बिझनेसचे जे काही इम्पॉर्टन्स आहे, बिझनेसमध्ये इथिक्सचे जे काही इम्पॉर्टन्स आहे ते आज आपण इथे या टॉपिकमार्फत पाहणार आहोत. तर इम्पॉर्टन्स ऑफ गुड बिझनेस इथिक्समध्ये आपल्याला ज्या 5 वेगवेगळ्या मुद्द्यांवरती फोकस करावा लागतो, त्यामधून पहिला मुद्दा असा आहे टू गेन द गुडविल ऑफ द कम्युनिटी. कम्युनिटीची जी काही गुडविल आहे ती आपल्याला लोकांकडनं घ्यावी लागेल. सोसायटीमध्ये जे काही वेगवेगळे लोक राहतात त्यांची गुडविल आपल्याला घ्यावी लागेल. दुसरा मुद्दा असा आहे टू क्रिएट ऑर्गनायझेशन्स दॅट ऑपरेट कन्सिस्टंटली. आपली जी काही ऑर्गनायझेशन असेल, आपले जे काही कंपनी असेल, त्या कंपनीला आपल्याला कन्सिस्टंटली परफॉर्मन्स द्यावा लागेल. तिसरा मुद्दा टू प्रोड्यूस गुड बिझनेस. चांगला जर आपल्याला उद्योगधंदा जर निर्माण करायचा असेल त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. चौथा मुद्दा टू प्रोटेक्ट ऑर्गनायझेशन अँड इट्स एम्प्लॉई फ्रॉम द लिगल ॲक्शन्स. म्हणजे आपल्या कंपनीला आणि आपल्या कर्मचाऱ्यांना ज्या काही गव्हर्मेंट कारवाईज आहे त्याच्यापासून कसं वाचवता येईल याचा आपल्याला यामध्ये डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि शेवटचा जो मुद्दा आहे टू अवॉइड अनफेवरेबल पब्लिसिटी. म्हणजे जी काही चुकीची माहिती आपल्या उद्योगधंद्यामार्फत मार्केटमध्ये जाईल किंवा बाहेरच्या जगामध्ये जाईल ती आपल्याला कशी रोखता येईल याच्यासाठी आपण आज इथे सुरुवात करतो आहे. तर आज आपण आता सुरुवातीच्या पहिल्या मुद्द्यावरती येऊ आणि त्याला थोडंसं डिटेलमध्ये पाहू, त्याला पूर्ण माहितीनुसार पाहू. तर पहिला जो पॉईंट आहे आपला तो आहे गेनिंग द गुडविल ऑफ द कम्युनिटी. जर कम्युनिटी किंवा सोसायटी ज्याला म्हणू आपण, त्या सोसायटीची जर आपल्याला चांगल्या प्रकारे जर माहिती घ्यायची असेल किंवा त्यांचं एक चांगला आपल्याबद्दलचं पाहण्याचा दृष्टिकोन जर बदलायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला करायला पाहिजे डिक्लेअर इन द फॉर्मल स्टेटमेंट ऑफ द कंपनी प्रिन्सिपल्स ऑर बिलीफ्स. म्हणजे कंपनीचे जे काही उद्दिष्ट आहेत, कंपनीचे जे काही तत्व आहेत त्या तत्वांबद्दल आपल्याला पहिले लोकांना सांगावं लागेल की आमच्या कंपनीचे काय तत्व आहेत, आमच्या कंपनीचे काय उद्दिष्ट आहे हे आपल्याला आधी सांगावं लागेल. दुसरं त्याच्यामध्ये आपल्याला जे सांगावं लागेल ते सांगावं लागेल मेकिंग द कॉन्ट्रीब्युशन टू द चॅरिटेबल ऑर्गनायझेशन अँड द नॉन प्रॉफिटेबल इन्स्टिट्यूशन्स. म्हणजे जे काही चॅरिटेबल संस्था आहेत त्या संस्थांना आपल्याला मदत करावी लागेल. ज्या काही नॉन प्रॉफिटेबल संस्था आहेत त्यांनाही आपल्याला मदत करावी लागेल. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा प्रोव्हाइड द बेनिफिट ऑफ एम्प्लॉई इन ॲक्सेस ऑफ लिगल रिक्वायरमेंट. आपले जे काही एम्प्लॉईज असतील त्यांना पण आपल्याला त्याचा बेनिफिट द्यावा लागेल. नंतर तिसरा मुद्दा असा आहे चूज द इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज दॅट माइट बी मोर सोशली डिझायरेबल दॅन प्रॉफिटेबल. आपल्याला काही गोष्टी, काही दिवस आपला बिझनेस चांगला ग्रो करेपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टींचा विचार करावा लागेल. जे काही आपण प्रोडक्शन करू त्या प्रोडक्शनला आपल्याला प्रॉपरली मार्जिनेबल रेटमध्ये आपल्याला ते मार्केटमध्ये आणावं लागेल. त्याच वेळेस आपण कुठल्याही कम्युनिटीची म्हणा, सोसायटीची म्हणा, आपण ज्या याच्यामध्ये राहतो त्यांची आपल्याला एक चांगली कंपनीची इमेज त्यामधनं आपल्याला भेटेल यामार्फत. नेक्स्ट जो मुद्दा होता आपला तो होता क्रिएट अन ऑर्गनायझेशन दॅट ऑपरेट कन्सिस्टंटली. कुठलीही ऑर्गनायझेशन जर चांगल्या प्रकारे जर परफॉर्म करत असेल, चांगल्या प्रकारे जर सर्वाईव्ह करत असेल मार्केटमध्ये
तर त्यासाठी कंपनीला काय काय करावं लागेल, कशा प्रकारे कन्सिस्टंट आपण परफॉर्मन्स देऊ शकतो आपल्या उद्योगधंद्यांचा, ते आपल्याला सांगावं लागेल. तर त्यासाठी पहिला पॉईंट जो आहे तो आहे मेनी बिझनेस व्हॅल्यू इन्क्ल्यूड्स. आता जे काही बिझनेस आहेत त्याच्या कुठल्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला कन्सिस्टंटली ठेवाव्या लागतील. तर त्यातला पहिला मुद्दा जो आहे तो आहे ऑपरेटिंग विथ ऑनेस्टी, इंटिग्रिटी अँड स्टेईंग ट्रू टू कॉर्पोरेट प्रिन्सिपल्स. म्हणजे काय की कुठलीही ऑर्गनायझेशन जर आपल्याला चालवायची असेल तर सर्वात पहिले आपल्याला प्रामाणिकपणे आणि एक चांगल्या उद्दिष्टाने आपल्याला ती चालवावी लागेल. आणि चालवावी लागेल तर आपल्याला कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये आपल्या बिझनेसचं नाव, उद्योगधंद्यांच्या बिझनेसमध्ये आपलं नाव एक चांगल्या प्रकारे होईल अशी मी आपल्याला सांगू इच्छितो. दुसरा मुद्दा असा आहे ऑपरेटिंग अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड ऑफ इथिक कंडक्ट्स इन वर्ड्स अँड ॲक्शन्स. म्हणजे जे काही आपण कंपनीचे उद्दिष्ट आपण डिक्लेअर केले आहेत, उद्दिष्ट लोकांना सांगितले आहेत, मुद्दे सांगितले आहेत, ज्या काही आपल्या कंपनीचे मेन उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांना धरून आपल्याला चालावं लागेल. जे काही ज्याला आपण म्हणतो की आपली जी जबाबदारी आहे त्या धरून जर आपण कन्सिस्टंटली जर आपण परफॉर्म करू शकू तरच हे साध्य होऊ शकते. अदरवाईज हे साध्य होणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचा विचार करावा लागेल. नेक्स्ट मुद्दा आहे ट्रीटिंग कलिग्स, कस्टमर्स अँड कन्झ्युमर विथ रिस्पेक्ट. म्हणजे जे काही आपले कस्टमर्स आहेत, म्हणजे जे काही आपले ग्राहक आहेत, आपले सोबत काम करणारे दुसरे एम्प्लॉईज आहेत, यांना आपल्याला यांच्यासोबत एक चांगल्या प्रकारे वागावं लागेल. आणि चांगल्या प्रकारे वागून त्यांना जर आपण चांगल्या प्रकारे वागलो तर कंपनीची सुद्धा आपल्या ग्रोथ होईल. आणि प्रत्येक म्हणजे आपला ग्राहक असो, आपला एम्प्लॉई असो किंवा आपला सप्लायर असो, हे सगळे जर कंपनीच्या बेनिफिटसाठी काम करतील तर तो बेनिफिट हा प्रत्येकाला होईल याची खातरजमा आपल्याला करावी लागेल यामध्ये. नेक्स्ट मुद्दा जो आहे ॲक्सेप्टिंग द पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी फॉर ॲक्शन्स. म्हणजे आपल्या ज्या काही पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या आपल्याला अकस्मात कराव्या लागतील. आपण जर आपल्या पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी जर अकस्मात केल्या तर कंपनीला त्याचा बेनिफिट होईल आणि कंपनी तुमची कन्सिस्टंटली परफॉर्म करेल एवढं यामधनं नक्कीच सांगू शकतो. नेक्स्ट आहे मेकिंग द डिसिजन बेस्ड ऑन फॅक्ट अँड द प्रिन्सिपल्स. म्हणजे जे काही आपण डिसिजन घेऊ उद्योगधंद्याला वाढवण्यासाठी त्या डिसिजनमध्ये आपल्याला खरं काय आहे आणि आपले जे काही उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टांना लक्षात ठेवून आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील. तेव्हाच आपली कंपनी एक चांगलं परफॉर्मन्स देऊ शकते आणि कन्सिस्टंट परफॉर्मन्स देऊ शकते आजच्या युगामध्ये. तर पुढच्या मुद्द्याकडे वळू आपण. पुढचा मुद्दा असा आहे गुड इथिक्स कॅन मीन्स गुड बिझनेस. जर चांगले उद्दिष्ट ठेवले तर चांगला बिझनेस होईल, अदरवाईज चांगला आपला उद्योगधंदा चालणार नाही. तर त्यासाठी करावे लागणारे जे पॉईंट आहेत, जे काही गोष्टी आहेत त्या आपण पुढे पाहणार आहोत. तर त्यातला पहिला उद्दिष्ट असा आहे प्रोड्यूस सेफ अँड इफेक्टिव्ह प्रॉडक्ट्स. म्हणजे आपल्याला एक सुरक्षित मॉडेल बनवावं लागेल. सुरक्षित मॉडेल बनवल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्याला चांगल्या प्रकारे करावं लागेल की ज्याचा फायदा ग्राहकांना होईल. आणि ग्राहकांना जर त्याचा फायदा झाला तर डेफिनेटली त्या कंपनीचं, त्या उद्योगधंद्याचं नावसुद्धा चांगलं होईल. पुढचा मुद्दा असा आहे डेव्हलप अँड मेंटेन द स्ट्रॉंग एम्प्लॉई रिलेशन्स. आपल्याला एक एम्प्लॉईसोबत एक चांगलं रिलेशन्स बनावं लागेल. जे काही आपले स्टाफ आहेत, स्टाफ म्हणजे आपले जे काही कलिग्स राहतील त्यांच्यासोबत एक आपल्याला चांगलं रिलेशन बनवावं लागेल. चांगलं रिलेशन जर बनलं तर प्रत्येक एम्प्लॉई हा तेवढ्या मेहनतीने तुमच्या उद्योगधंद्यासाठी काम करेल. पुढचा मुद्दा आहे सप्लायर अँड द अदर बिझनेस पार्टनर प्रिफर्स कंपनी दॅट ऑपरेट्स इन फेअर अँड इथिकल मॅनर. म्हणजे काय की जे काही आपले सप्लायर आहेत,
सप्लायर आहेत, जे काही आपले बिझनेस पार्टनर आहेत, उद्योगधंद्यामधले जे काही सहभागी व्यक्ती आहेत आपले, तर ते सुद्धा या कंपनीमध्ये खूप मोठा त्यांचा रोल राहील. कारण ते ज्या वेळेस तुमच्यासोबत चांगलं कम्युनिकेट करतील, तुम्ही त्यांच्यासोबत चांगला व्यवहार कराल, तर ते तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी चांगला काम करतील. पुढचा मुद्दा आहे बॅड इथिक्स कॅन लीड्स द बॅड बिझनेस रिझल्ट. जर चुकीच्या तत्वांवर जर उद्योगधंदा आपला सुरू असेल तर त्याचा जो काही रिझल्ट असेल तोही तुम्हाला बॅडच भेटेल. त्यामध्ये तुमच्या उद्योगधंद्याचं नुकसान होऊ शकतं. तर ह्या गोष्टी यामधनं आपल्याला शिकायला भेटतात. पुढचा मुद्दा जो आहे तो आहे प्रोटेक्टिंग द कॉर्पोरेशन्स अँड इट्स एम्प्लॉई फ्रॉम लीगल ॲक्शन्स. जे काही आपले काम करणारे एम्प्लॉईज आहेत त्यांना आणि आपल्या कंपनीला आपल्याला लीगल ॲक्शन्स म्हणजे ज्या काही आपल्या कुठल्या तक्रारी होतील तर त्या तक्रारीपासून वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते आपण इथे पाहणार आहोत. तर आपल्या एम्प्लॉईला आणि आपल्या कंपनीला जर तक्रारींपासून वाचायचं असेल तर त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. तर पहिलं असं आहे की यामध्ये आपल्याला काही उदाहरणं पाहण्यात येतील की काही कंपन्यांनी चुकीच्या गोष्टी केल्यामुळे त्यांच्यावर काय काय लीगल म्हणजे त्यांच्यावर कुठल्या कुठल्या तक्रारी झाल्या ते आज आपण इथे पाहणार आहोत. तर पहिला आहे द प्रिन्सिपल एस्टॅब्लिश कॉल्ड रिस्पॉन्स सुपेरियर. म्हणजे काय की ज्या कुठले प्रिन्सिपल्स जे काही उद्दिष्ट आपले आहेत ते कशा प्रकारचे आहेत, सुपेरियर आहेत, कसे आहेत ते आपल्याला पाहावं लागेल. लेट्स मास्टर आन्सर. द एक्झाम्पल ऑफ द अप्लिकेशन ऑफ दिस प्रिन्सिपल कॅन फाउंड इन द कोलॅप्स इन 2002 of Arthur Andersen, one of the big 5 international accounting firms. एक इंटरनॅशनल अकाउंटिंग फर्म्स आहे. काही चुकीच्या धोरणामुळे, कंपनीच्या काही चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्या कंपनीला जे काही प्रॉब्लेम्स झाले आहे, त्यांच्यावरती ज्या काही तक्रारी झाल्या आहेत, त्याच्यामुळे तो बिझनेस लॉसमध्ये गेला आहे आणि त्या बिझनेस लॉसमुळे आज तो उद्योगधंदा बंद झाला आहे. कारण त्यांच्या ज्या काही वित्तीय विभागामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी करण्यात आल्या आहेत, चुकीचे निर्णय घेण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांच्या कंपनीला 2002 मध्ये बंद करण्यात आलं आहे. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल असं आहे अँडरसन वॉज इंडिकेट बाय द डिपार्टमेंट ऑफ जस्टिस अँड ऑब्स्ट्रॅक्शन ऑफ द जस्टिस फॉर द शेडर ऑफ द डॉक्युमेंट अँड असोसिएटेड विथ द ऑडिटिंग वर्क दॅट फ्यू इट्स पार्टनर्स परफॉर्म फॉर द एनरॉन 2.1. म्हणजे काय की ज्या काही त्यांच्या चुका झालेल्या आहेत त्या चुकांना त्यांना दुरुस्त करण्यासाठी काय केलं पाहिजे होतं, त्या तक्रारींवरती त्यांनी काय कुठली त्यांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे होती ते त्यांनी घेतली नाही. त्यामुळे आज त्यांचा उद्योगधंदा हा बंद पडला आहे. पुढचं एक्झाम्पल जर आपण लक्षात घेतलं तर पुढचं एक्झाम्पल आहे इंडेड इन द 1991 द डिपार्टमेंट ऑफ जस्टिस एस्टॅब्लिश द सेंटेन्सिंग गाईडलाईन्स that suggest more lenient treatment for the convicted executives if their company have ethics programs. Fines for the criminal violations can be lowered. जर 2091 ची गोष्ट आहे, जस्टिस डिपार्टमेंटने हे डिक्लेअर केलं की कुठलीही ऑर्गनायझेशन्समध्ये जर तुमच्या काही प्रिन्सिपल्स असतील किंवा काही त्याचे उद्दिष्ट असतील तर ते आधी डिक्लेअर जर केले तर तुम्ही त्या पर्टिक्युलर लीगल ॲक्शन्सपासनं वाचू शकता. आणि ते जर तुम्ही त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन केलं तर तुमच्या कंपनीमध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्याच्यापासून आपल्याला एक आळा बसू शकतो. हे झालं आपल्या जे काही आपले एम्प्लॉईज आहेत आणि आपल्या कंपनींना तक्रारीपासून वाचवण्यासाठी ज्या काही लीगल ॲक्शन्स ज्याला म्हणू शकतो आपण की लीगल ॲक्शन्स घेतल्या जातात त्याच्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल ते आपल्याला पाहावं लागेल. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर पहिला मुद्दा असा की आपल्याला आपल्या कंपनीचे उद्दिष्ट आणि त्याचे ध्येय काय आहे हे आपल्याला आधी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांसोबत आपल्याला शेअर करावं लागेल, सांगावं लागेल त्यांना कशा प्रकारे उद्दिष्ट आहेत आपल्या कंपनीचे, काय आहे काय नाही आहे
हे आपण त्यांना सांगितल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली चालू शकते किंवा उद्योगधंदा आपला चांगल्या प्रकारे बेनिफिट होऊ शकतो आपल्या उद्योगधंद्यांमध्ये. पुढचा मुद्दा आहे अवॉइडिंग अनफेवरेबल पब्लिसिटी. जर चुकीची आपल्या कंपनीबद्दल जर कोणी पब्लिसिटी करत असेल तर त्याच्यापासून आपल्याला कसं वाचायला पाहिजे यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. तर पब्लिक रेप्युटेशन्स ऑफ द कंपनी स्ट्रॉंगली इन्फ्लुएन्स. कारण ज्यावेळेस जनता आपली किंवा आपली सोसायटी म्हणू ज्याला, सोसायटी ज्यावेळेस एखाद्या कंपनीची जर चुकीची पब्लिसिटी करते तर त्याच्यामागे काही ना काही कारणं असतात. कोणीही सहजासहजी चुकीची तुमच्या कंपनीबद्दल किंवा तुमच्या उद्योगधंद्याबद्दल चुकीची अफवा पसरत नाही. त्याला कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम्स झालेले असतात, तेव्हाच तो अशा गोष्टी बाहेरच्या जगामध्ये बोलतो. तर त्या आपल्याला रोखण्यासाठी काय काय करायचं आहे ते आता आपण पाहणार आहोत. द व्हॅल्यू ऑफ इट स्टॉक्स म्हणजे काय की तुमचे जे काही व्हॅल्यूज आहेत, तुमच्या ज्या काही कंपनीच्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला प्रॉपरली डिक्लेअर कराव्या लागतील. त्या आपल्याला लोकांना सांगाव्या लागतील की ह्या आमच्या व्हॅल्यूज आहेत आणि यापासून आम्हाला कशा प्रकारे करायचं आहे हे आपल्याला आधी सांगावं लागेल. दुसरं, हाऊ कन्झ्युमर्स रिगार्ड्स प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेस. कन्झ्युमरला जे काही प्रॉडक्ट तुम्ही दिलं आहे, तुमच्या ज्या काही ग्राहकांना तुम्ही प्रॉडक्ट दिलं आहे त्या प्रॉडक्टला तुम्हाला चांगलं द्यावं लागेल, त्याची एक चांगली सर्व्हिस तुम्हाला द्यावी लागेल, तर लोकांमध्ये तुमच्या कंपनीबद्दल चुकीच्या अफवा जाणार नाहीत याची शाश्वती तुम्हाला स्वतः देता येईल. पुढचा मुद्दा आहे की डिग्री ऑफ ओव्हरसाइटिंग रिसिव्स फ्रॉम द गव्हर्नमेंट एजन्सी. म्हणजे ज्या काही गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमधनं आपल्याला परमिशन्स भेटतात, ज्या काही आपल्याला एक क्वालिटी मार्क भेटतो, जसं आपण मार्केटमध्ये पाहतो ISO सर्टिफिकेशन्स, ISI मार्क्स, तर हे गव्हर्नमेंटच्या ज्या काही ऑफिसेस आहेत तिथून एक डिग्री भेटतं की तुमच्या उद्योगधंद्यांमध्ये जे काही बनवल्या जाते ते एक चांगल्या क्वालिटीचं, ज्याला चांगलं आपण हे म्हणू शकतो की चांगल्या प्रतीचं तुम्ही एक मॉडेल बनवत आहात आणि ते मॉडेल एक चांगल्या पद्धतीने बनवल्या गेलेलं आहे, हे आपण याच्यामधनं सांगू शकतो की ह्या डिग्रीज आपल्याला भेटतात, उद्योगधंद्यांना दिल्या जातात आणि त्या डिग्रीज मार्फत आपल्याला क्लिअर करावं लागतं. पुढचा मुद्दा आहे द अमाऊंट ऑफ सपोर्ट्स अँड कॉपरेशन्स रिसिव्ड फ्रॉम दी बिझनेस पार्टनर. जे काही आपल्या सहकार्यांकडनं जे काही आपल्याला कॉपरेशन दिलं जातं, जे काही कॉपरेशन भेटतं आपल्याला, ते आपल्याला चांगल्या प्रकारे हाताळावं लागेल, तरच ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत. आपल्या कंपनीबद्दल कोणी चुकीची माहिती पसरवू शकणार नाही. तर हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला हे सगळे मुद्दे लक्षात ठेवावं लागेल. तर आज आपण काय शिकलो याचा एक सारांश घेऊ आपण. तर आज आपण असं शिकलो आहे की पहिलं, टू गेन द गुडविल ऑफ द कम्युनिटीमध्ये तुमच्या उद्योगधंद्याबद्दल एक चांगली इमेज तुम्हाला तयार करायची आहे. दुसरं आपण शिकलो टू प्रोटेक्ट आवर एम्प्लॉईज अँड द ऑर्गनायझेशन्स फ्रॉम द लिगल ॲक्शन्स. आपल्या कर्मचारी असो किंवा आपल्या उद्योगधंद्याला जर तक्रारींपासून वाचायचं असलं तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. त्याच्यानंतर जे आपण नेक्स्ट पाहिलं ते पाहिलं की आपल्या कंपनीची चुकीची गोष्टी ज्या काही आहेत त्या रोखण्यासाठी आपण काय करायला पाहिजे. तर हे जे काही आपण मुद्दे शिकलो आज, हे कुठलाही उद्योगधंदा चांगला चालण्यासाठी ह्या गोष्टी जर आपण फॉलो केल्या, आपण जर ह्या गोष्टींना प्रॉपरली फॉलो केलं तर तुमचा उद्योगधंदा हा चांगला ग्रो करू शकतो, ज्याला आपण म्हणू की चांगल्या उंचीवर जाऊ शकतो, चांगल्या प्रतीचे आपण सर्व्हिस देऊ शकतो लोकांना. तर ते सांगण्यासाठी आज आपण या विषयावर चर्चा इथे केली आहे. धन्यवाद. मी प्रोफेसर अभिमन्यू दुतोंडे, इम्पॉर्टन्स ऑफ गुड बिझनेस इथिक्स आज इथे संपवतो आहे. आणि माझा जो काही ईमेल ID आहे त्याच्यावरती तुमच्याकडनं जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मांडू शकता आणि काही अडचणी आल्या तर कमेंट थ्रू तुम्ही आम्हाला सांगू शकता. थँक्यू सो मच.